काही मुलांना ताप आली की झटके येतात, याला आपण फेब्राईल सीझर असे म्हणतो. हे झटके किंवा फिट 6 महिने ते 6 वर्षातील मुलांना येतात. 6 वर्षानंतर हे झटके येणे बंद होऊन जाते. बहुतेक वेळा हे झटके तापेच्या पहिल्या दिवशी येतात. कधी कधी फेब्राईल सीझर मध्ये आधी झटका येतो आणि त्यानंतर ताप चढतो. फेब्राईल सीझर हा इपिलेप्सीचा प्रकार नाही. इपिलेप्सी म्हणजे एखाद्या मुलाला वारंवार विनाकारण झटके येणे, पण फेब्राईल सीझर मध्ये नेहमी मुलांना तापेतच झटके येतात. तसेच फेब्राईल सीझरच्या मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकासही नॉर्मल असतो. इपिलेप्सी असलेल्या मुलांना दीर्घकाळ औषधी द्यावी लागतात, पण फेब्राईल सीझर मध्ये मुलांना फक्त जेव्हा ताप येतो तेव्हाच औषधी दिली जाते. फेब्राईल सीझर असलेल्या मुलांना डॉक्टर्स एक मेडिसिन प्रिस्क्राईब करतात, जे त्यांना ताप आल्यानंतरच 3 ते 4 दिवसांसाठी द्यायचे असते. त्यामुळे तापेत झटका येण्याचा धोका कमी होतो. तसेच या मुलांना घरी झटका आल्यानंतर झटका लवकर थांबावा म्हणून नाकामध्ये स्प्रे करण्यासाठी एक स्प्रे दिला जातो. जो स्प्रे नाकामध्ये स्प्रे केल्यानंतर काही सेकंदातच झटका थांबतो. पण तापेतील झटक्यांसोबतच ही 3 लक्षणे जर तुमच्या मुलामध्ये आहेत तर सावध व्हा. जसे की डेव्हलपमेंटल डिले, म्हणजेच बाळ उशिरा बसायला लागलं, चालायला लागलं किंवा बोलायला लागलं. दुसरं म्हणजे जर झटका शरीराच्या एका बाजूने येत असेल तर. आणि तिसरं म्हणजे जर एकाच वर्षात 4 ते 5 वेळापेक्षा जास्त तापेत झटके आले. कारण ही लक्षणे असतील तर ही इपिलेप्सीची सुरुवात असू शकते. मग अशा मुलांना पुढे जाऊन तापेविनाही झटके यायला सुरुवात होते. अशा मुलांमध्ये आपल्याला EEG आणि MRI करून वेळीच उपचार घ्यावे लागतात. म्हणूनच तापेतला झटका आला म्हणजे घाबरून जाऊ नका, पण पुन्हा आला तर त्याकडे लक्ष द्या.